श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यास रघूत्तमाङ्घ्रि सदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जावनो कर्मसन्यास कसला म्हणल विषयाचेरी अत्यंत विस्तृत जावनो परमात्मान सांगून तज्जेरी अत अर्जुनाक संशयत। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। अथ पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच सन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। परमात्मा तू दोन विषय हांतू सांगला। एक कर्मसन्यास त्या सुरुवे सांगला, त्याच्यानंतर कर्मयोग दोन्ही सांगले। कर्मसन्यास म्हणे कसं, कर्मयोग म्हणाल कसं म्हणाल स्पष्ट जाऊन त्याचे कसं डेफिनेशन म्हणाल तसं मुखार येता अशी हे दोन्ही सांगला तू मका तर हंतू कसा कोरका या श्रेय हंतू खंची उत्तम जाऊन असं कसं कोरका पुरे कर्म त्याग कोरका की पुरे कर्म कोण बैसुका की हंत कसं कोरका म्हणाल एतयोश एकम श्रेय तन्मे ब्रूहि सुनिश्चितम। त्या निश्चित ज्ञान असेल तसल विषय तुका प्रत्येक विषयाचे रे निश्चयात्मक ज्ञान असेल तसल ज्ञान असेल दोकून सुनिश्चित ज्ञान असेल दोकून तू मका आजी मध्ये तुला खंची श्रेष्ठ ह्या विषयाचे रे मग उपदेश करी। तदना परमात्मा उपदेश करता श्री भगवान उवाच संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयसकरौ उभौ तयोरस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। दोन्ही कर्मसन्यास कर्मयोग या कर्मसन्यास आणि कर्मयोगामध्ये कसं कोरका कसं सोडका म्हणून सांगितलं का परमात्मा सांगता या खंचे एक सोनो मोक्ष मिळाल मिळणार ह्या दोन्ही आचरण केले मात्र आमगेल खंचकी फल जाऊन असेल तसं मोक्ष जाऊ जा पुरो त्या मिळच्या शक्य कसं का दोन्ही जाऊ। कर्मसन्यास म्हणाला कसं सांगलंय प्रत्येकाचेरी काम नातील कर्माच कंचकी फला इच्छा नातील तांतु काम क्रोधादी दोष जवर नाशी कंचकी कर्म कोरचे आता कर्मसन्यास म्हणून सांगताच। कर्मयोग म्हणून सांगल्यारी केलेल कर्म या पुरे परमात्मा अर्पण कोण भगवत अर्पणा बुद्धीन करताना त्या परमात्मा पूजनीय रूपन कोरचे तक्का कंचकी त्या ऍट्रिब्यूट असा तर कर्मयोग म्हणून ह्या दोन्ही जाऊ का कर्मसन्यास नातील कर्मयोग करू जायना कर्मयोग नातील कर्मसन्यास करू जायना तशी या दोन्ही ओट्टू जाऊन खंचकी मोक्ष मिळजे। तंतई जलरी मुख्य अंश कंचो म्हणून सांगणारी परमात्मा अर्पण बुद्धी आम्ही आमगेल इंद्रिय निग्रह इत्यादी कोरचे कंचाक त्या पुरे खाली एक अंग संध्यावंदन करताना आचमन केलं तशी खंचकी जाव का जलल तसल सुरवेक कोरका जलल तसल सिद्धतेन कर्मसन्यास इंद्रिय निग्रह येता मुख्य जाऊन आमगेल उद्देश कसं म्हणून सांगले रे परमात्मा प्रित्यर्थ जाऊन सर्व कर्म कोरचे तस जाऊन तांतु कंची अंग उत्तम म्हणून सांगले रे त्या कर्मयोग म्हणून घेता। कर्मयोग हा विशिष्यते कर्मसन्यासात कर्मसन्यासापशी एक मुष्टी चढ महत्व कंचाक म्हणून सांगले रे कर्मयोगाक। तज्जनंतर ज्ञेयस्स नित्यसन्यासी योनद्वेष्टि न कांक्षते निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते। सन्यासी म्हणे अर्थ कसं म्हणून सांगले रे पुरे कर्म सोडल म्हणून अर्थ नाही। ज्ञेयस्स नित्यसन्यासी यो द्वेष्टि न कांक्षते कोण द्वेष करना कामन करना तक्क संन्यास म्हणून सांग। निर्द्वंद्व हा खंचे सिद्धी मिळते की असिद्धी मिळते की मिळेल तसल विषयाचे द्वंद्व नातेलो तसल महाबाहो महासमर्थ जाव अशिल कुनो सुखम बंधात प्रमुच्यते अनायासेन खंचेरी तिरकष्ट नातील या बंधात कुनो तो मोचन जाता। तशी तदनंतर योग म्हण कसं सांख्य योगो पृथक बालाः प्रवदन्ति च न पंडिताः
एकमप्यस्थित सम्यक उभयोर विंदते फलम. हंतु कितलिकी जनाक भ्रांती कसलय म्हणून सांगले रे, ह्या दोन विंगड विंगड विषय येऊ म्हणेल तसल भ्रांती करताच. म्हणारी खाली कर्म संन्यासान कसले करू जाता, खाली कर्मयोगान कसले करू जाता म्हणेल तसल एक विषय येऊ मस्त जन भ्रांत पावन करताच. जलरी सांख्य योगो पृथक बालाहा अज्ञानी जावणशील तसल कसं करताची, सांख्य प्रत्येक योग प्रत्येक म्हणून सांगताच. जलरी न पंडिता पंडित कोणकी ज्ञानी लोक असची तंका सांख्य आणि योग हे दोन विंगड कोण दाखय म्हणून सांगल्यारी तंक दाखवच्या जायना. एकमप्यस्थित सम्यक उभयोर विंदते बलम. कंचे एक शुद्ध जान आचरण केल्यारी तंतु अनेक जे फल मिळता. कसलं का या दोन्ही अंते कार्यकारण भावस. परमात्मा दिकडम गेल मन वचकावा या जगत्या विषय वैराग्य सुखा. या जगत्या विषय वैराग्य सुखावा हेयत ज्ञान असून परमात्माला उत्कृष्ट ज्ञान असुका. वैराग्य तो भक्तिदाढ्यम. भक्ती करताना वैराग्यचे त्या वैराग्याना भक्ती दृढ जावच. अशी कंचकी एक या शिल्दकून परस्पर जावन शिल्द सल तज्य अन्योन्य सहायता त्या घेतद कोण होंगा खाली एक वैराग्य मात्र मिगेला संपादन कोण ना वैरवत्ता म्हणून सांगच्या काही जायना. खाली परमात्मा भक्ती रसकी ना वैरवत्ता म्हणून सांगच्या काही जायना. वैराग्य तिथलेची प्रधान जावनशील वैराग्य नातील भक्ती हाडू जायना, भक्ती नातील वैराग्य हाडू जायना. अशी दोन्हीची परस्पर सहाय जावनशील लोक. हंतु न प्रत्येकम प्रवदंती न पृथक प्रवदंती पंडिता पण की ज्ञानी लोक असची. हंतु दोन्यांतु हज्जेन वाटेन तू वचेत तज्जेन वाटेन तू वचेत म्हणून अशी कोणे पळेनाच. किंतु एकवप्यास्थित सम्यक कंचकी एक योग्य रीतीर आचरण केल्यारीची उभयोर विंदते फलम. दोन्हीचे आपापी त्यावेळी येऊन त्याचे फल येता म्हणल कर्म आणि संन्यासा मध्यंतुल कंचकी वैराग्य आणि भक्ती मिळेल रीतीर अर्थ घेतले. अनेक सुरवेक सांगलाय कर्म आणि संन्यासांत कसलं म्हणून सांगलं रे. ज्ञान प्राचुर्य वैराग्य प्राचुर्य मिळेल तसं ह्या घेताना कर्म प्राचुर्य म्हणून घेताना तंते जलरी तशीची ज्ञान स्वल्प दोन कर्म केल्यारीची कर्मयोगान मिळचे तसल फल मोक्ष इत्यादी मिळता. कर्म कोरनो एक ज्ञान येदे होणी कोरनो तंग तंग योग्यतेनुसार तन केल्यारी तंक जाव का जलल तसल मोक्ष इत्यादी मिळता. उभयोर विंदते फलम. दोन्ही हंते फल मिळता. तस जावनो ह्या प्रत्येक वाट त्या प्रत्येक वाट म्हणून हे करून ज यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. कंचकी सांख्यान करताना कंचकी इंद्रिय निग्रहान करताना कंचे स्थान मिळता मोक्ष मिळता तद्योगैरपि गम्यते. ते योगान करताना कंचकी परमात्मा अर्पणा बुद्धीन करताना मिळत दोन एकं सांख्यंच योगंच या वैराग्य आणि इंद्रिय निग्रह म्हणून सांगले कडेर वचन रपच्या वैराग्य वैरे कसला का प्रत्येक इंद्रिय निग्रह करतात. इंद्रिय निग्रह कोरची म्हणा कसला या जगत या विषयाचेर कसले काम क्रोधात दवरनाश कंचे एक लालच दवरनाश या जगत या विषयाचेर वीतराग जाऊन राग नातील जाऊन कोण रपतात त्यांचे वैराग्य वै म्हणून सांगलं वीतराग भाव हा कंचे जगत या विषयाचेर रागो अनुराग नातील अशी तसला वैराग्य. त्या असून कंचकी परमात्मा अर्पण बुद्धी असताना एकम सांख्यंच योगंच सांख्यानस्किना योग संपादन करू जाता योगानस्किना सांख्य संपादन करू जाता म्हणेल तसं एक बुद्धी घेऊन कोण यः पश्यति कोण की पळयता तोत ज्ञानी तोत सह पश्यति म्हणून सांगले तो ज्ञानी म्हणेल तसं एक संकीर्तन उंगा परमात्मा करता. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति. खाली आम्ही वैराग्य घेता खंचे विषयाचेर आसक्ती करना शिरपता म्हणून सांगले तज्जेन खाली दुःख जाऊचे गे. सुरवे हंते परमात्मान सांगले खंचे रीती परमात्मानंत अर्पण बुद्धी नातील परमात्मा खंचे रीती पळेनाशी खाली आम्ही इंद्रिय निग्रह कोण बैसता म्हणून सांगले आहार वर्जित जावनशील तसल इंद्रिय हे कसलेक रब्बू सोना तस जावनो इंद्रिया कसलेक आहार परिकल्पन करू का त्या आहार जरी आम्ही परमात्मा म्हणून परिकल्पना करताची त्याचा मात्र आमक इंद्रिय निग्रह करू जाता. तशी इंद्रिय निग्रह करू का जलरी परमात्मावीर यदे पुणे ज्ञान भक्ती असू का तज्जेनस्किना इंद्रिय निग्रह जाता. इंद्रिय निग्रह जतरी अनेकही परमात्मा दिकड मन वच्चे ते अनेकही घट्टे जाव परमात्मा विषयाचे चढ ज्ञान मिळता तज्जेन चढ भक्ती मिळता. अशी संन्यास केवल संन्यास कोण इंद्रिय निग्रह मात्र कोण
परमात्मा वैर आमगेल तनी मन ना तज्जन खाली आमक दुःख दुःख मात्र प्राप्त जाऊच तज्जन आमका एक चिमटी सुख मिळणार मनाक समाधान ना इंद्रियाक समाधान ना धावता असता त्या अनेकही बलपूर्वक जाऊन दोन विचाराचे अनेकही बलपूर्वक जाऊन त्या धावताची इंद्रिया आणि पराण्या हो आमगेला पशी उत्तम त्या कडेर पळोवच्या गेल्यात आमकाची नियमन कोरका जाल्यार तसल एक कठीण जावन आशिल्लो तसल येस बहु प्रयत्न साध्य म्हणल तसल एक विषय ते सांगला तसल एक चिंतन करताची परमात्मा योग नाथिले काली परमात्मा दिकड अर्पण बुद्धी नाथिले कर्म योग नाथिले केवल संन्यास करता इंद्रिय निग्रह करता म्हणून तरी बाहेर सरता वेजले तज्जन कसं येता म्हणून सांगणारी केवल जावनशील तसल दुःख मात्र मिळता योगयुक्तो निर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति त्यांची त्या संन्यासांतू योगा सहाय घेतले वैजले परमात्मादिकडे समर्पण भाव घेऊन परमात्मादिकडे बुद्धी घेऊन तरी आम्ही चलता वैजले तदना मुनिर्ब्रह्म न चिरेण मस्त वेळ काणाशी अत्यंत शीघ्रारी अधिगच्छति त्या परमात्मा ज्ञान जावनो या संसाराधुकून दूर जाता आणि इंद्रिय निग्रही जलरी योग्य रीतीने संपादन जत्ता म्हणल तसल एक दृढ जावनशील तसल तत्व होंगा सांगून देता तदनंतर योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते योगयुक्त प्रत्येकांतो परमात्मा समर्पण बुद्धी तशीची विशुद्धात्मा खंचे रीतीरी काम क्रोधादी दवर्णाशी म्हणरी कर्म योग जाऊन विशुद्धात्मा म्हणून सांगणारी संन्यास असून विजित आत्मा मनाक वरलेल्या हजे मन शुद्ध शेक मन निग्रह शेक जितेंद्रिय बाकींद्रिय पुरे निग्रह शेक हे पुरे हे असून तो कश असता सर्वभूतात्मा भूतात्मा सर्वभूत खंची प्रत्येक हे असाची भूत असाची प्रत्येक जीव जडात्मक जावन आशिल्ले सक्कट प्रपंच तंतु पुरे आत्म ताचे पुरे नियामन करतल तसल तो परमात्मा म्हणून चिंतन कोण सहायेव तोची सर्वभूतात्मा भूत तसल परमात्मुची मिगल आत्मा स्वस्यात्म्य आत्मा म्हणल तसल चिंतन म्हणरी खंचकी या सक्कट जगत्या नियमन करतास तो परमात्मा तोची मक नियमन करतास म्हणून मम स्वामी हरण्यत्यम सर्वस्य पतिरेवच मिगेल परमात्मा मक या करतलो मक नियमन करतलो मिगेल यो आशिलो धन येशील तसल तो परमात्मा यो सक्कट जगत्याचो धनी सक्कट जगत्याचोच पालको सक्कट जगत्याच आगेल दिन म्हणल तसल चिंतन कोण कुर्वन्नपि न लिप्यते असल एक चिंतन कोण तागेल अधीन या पुरे कलतास तोचे स्वतंत्र हा तागेल अधीन जाऊन करतास म्हणल तसल विषयाचे भाव नसून कोण की कर्म करताची स न लिप्यते खंचे कर्मा बंधान कुणो तका लेप म्हणल तसल ना तशी योगयुक्त भगवदर्पणा बुद्धी कर्मानुष्ठान या दोन्ही असल्यारी तक्का खंचे रीतीने कर्मा बंधन इत्यादी असना कश्य सना म्हणून शाक विस्तृत जावनाने काही सांगतात कसं पुरेतान केलरी तक कर्मा बंधन सना म्हणून नैव किंचित करोमी ती युक्तो मन्यते तत्ववित पश्यन शृण्वन् स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्पर्शन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गृह्णन उन्मिशन निमिषन्नपि इंद्रियार्थीषु वर्तन्ते इति धारयन् कोणकी पश्यन पळयताची ऐकताची वारी खंची रूपादी सक्कड प्रपंच दोळान आस्वादन कोण भोग करता असताच नाना विषयाचे रे पुरे इत्यादी ऐकून प्रत्येक आपण प्रत्येक कोण जिघ्रन प्रत्येक कोण बोलू इत्यादी काजे भोग घेऊन अश्नन प्रत्येक खाव का जलल तसल योग्य जाऊन असेल तसल आहार इत्यादी खाव गच्छन खै खै वचका थै थै भोवनो स्वपन निद्दोनो श्वसन श्वासोश्वास कोण मरी जीवन वांचून प्रलपन या पुरे ज्ञानेंद्रियाची इतली काम सांगले अत कर्मी प्राण ते स्वपन श्वसन म्हणल ते कर्मेंद्रिया येता अपास वरलेल्या आमगेल्या कर्मेंद्रिया काम प्रलपन विसर्जन ग्रंथन उन्मिशन निमिशन नपी प्रलपन उलयताची विसर्जन कचेरी तिरी आमगेल्या देहाक नक्कशील तसल विषय इत्यादी विसर्जन करताची ग्रंथन कंचे एक स्वीकार कोण उन्मिशन दौड़ सोणो पात्य सोडवानो निमिशन दौड़ दांगताची इतली पुरे काम जाता आमगेल शरीरान हे खाली उदाहरणे सांगेल असल कितली काम जाता हे पुरे इंद्रिया आणि इंद्रियार्थीषु प्रत्येक इंद्रिय
तत्तज विषयाचेर भोग करता असताच वर्तन्ते इति धारयन पूरे भोग इत्यादि जतने पूरे परमात्मा अधीन जता म्हणून इति धारयन आत्मना एव हरिच्छया एव वर्तते इति धारयन परमात्मा इच्छेन करताना जतास नैव किंचित करोमी हा म्हणतो कसले करताना इति युक्ता असल भावन घेऊन कंचे रीतीने अस्वातंत्र्य बुद्धी तशीची परमात्माची पुरे करीत असं म्हणाल तसं एक भावन घेऊन मन्यंते तत्ववित तक्क जलरे पुरे भोग कोरणे जलरी तो यथार्थ ज्ञानी म्हणाल तसं एक निर्णय आमक जाता तशी कंचे रीतीने भोग करून म्हणाल तात्पर्य नाही त्या भोग पुणे परमात्मा अधीन जाता असं म्हणाल तसं चिंतन इत्यादी टंकस का म्हणलो ते परमात्मा सांगता ब्रह्मण्याधाय कर्माणि संघं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र इवांबसा आणि काही स्पष्ट जाऊन सांगता कोण की परमात्माल हंतुची ब्रह्मणी आधाय कर्माणि परमात्माल अधीन परमात्माल गोस्कर म्हणल रीतीत तानेच प्रेरण कोण तगेले उद्देशाने पुरे कर्म करतास परमात्माल खंचकी वीर्यान भगवत वीर्येन भगवत संकल्पया भगवत प्रेरणेन म्हणल तसल बुद्धी घेऊन ब्रह्मण्याधाय कर्माणि संघम त्यक्त्वा करोति यः खंचे रीती फला संगुणातील कोणकी करता यः करोति सहा पापेन न लिप्यते खंचे रीती पापान तक लेप म्हणल तसलना पाप बंध म्हणल तसलना कशी म्हणून सांगले रे पद्मपत्र इवांबसा पद्मा जय खंचकी पाल्लस त्या पाल्लो कशी म्हणून सांगले रे तजेर एक ड्रॉप उद्दा घाले रे त्या ड्रॉप उद्दा पद्मपत्राक लागनाशी वैर एक मटा धावून तशें दिसता तुमका ते पद्मपत्र कितलेदा हे कोरयत त्या पद्मपत्राक उद्दा लागनाशी वयल्यानच ताजे खंयची विशिष्ट जावन आशिल्लो तसल परमात्मा सृष्टीन करताना ताजे त्या रोम इत्यादी करा बिल्लुकून तरी आशिल्लो तसल उद्दा त्या तो गोहाक अणसनाश त्या वैरीची अशी भोवन असता तशी हाने खंचे कर्म करून अशा पुरो हे कर्म पुरे हा गेला तो पाप जावन पाप कर्म हे पुरे तागेला अधिष्ठित जावन असले रे तोची ताक स्वामी जावन असले रे खंची रीती तक ताजे लेप ना खंची रीती त्या पद्मपत्राक उदकाची खंचकेक उद्दा पद्मपत्रा वैर असवा पद्मपत्रा वैरी अस ज्याला उद्दा पद्मपत्रा लागून असवा म्हणून सांगल्यार लागून ना एक रीतीर ते अधिष्ठान असूनही संघ कशी ना तशी कर्म इत्यादी कोर्ण जल रे ताजी कंचकी लेप म्हणल तसल ताक नातील जावन तो शुद्ध जावन असता म्हणल तसल विषय तदनंतर कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संघं त्यक्त्वा आत्मशुद्धये खंचकी परमात्मागोस्कर ज्ञानागोस्कर आणि परमात्मा वैरी दृढ जावन असेल तसल भक्ती जाव का म्हणल रीती रे सक्कड या जगत्या वैरी वैराग्य दवन त्यांनी योग्य जावन असेल तसल योग्य रीतीने मोक्ष योग्य जावन असेल तसल त्यांनी कसं करताचे म्हणून सांगणार रे कायेन शरीरान करताना मनसा मनान करताना बुद्ध्या बुद्धीन करताना त्रयोदशी इंद्रिय म्हणताना थई सांगताचे मनोबुद्धीच द्वादश म्हणून सांगून द्वादश इंद्रिया सांगताना पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मनस आणि बुद्धी म्हणल तसल एकची हांते जलरी तज्जे खंचके कार्य निश्चय म्हणल तसल बुद्धी वरल खंचके अंतःकरण म्हणल एक मनस म्हणल तसल एक विभाग घेऊन मन आणि बुद्धी हे खंचेन हज्जेन करताना इंद्रियरपि मागिरी वरल खंचके पंच ज्ञानेंद्रियश्च पुरो पंच कर्मेंद्रियश्च पुरो हज्जेन पुरे केवलैहि कर्म कोरका म्हणला कर्म कोरचे शिवाय फलकामनादि विहीन जाऊन स्वातंत्र्याभिमान नतील केवळ जाऊन कर्म करतासच म्हणा तंतु कंचे रीती तंक एक बंधन ना तंतु कंचे रीती एक अभिमान ना अशी कोणकी करताची योगिना कर्म कुर्वन्ति पूरे योगी जलरी तन्नी कर्म करता असताच योगिना म्हणून सांगले कर्मयोगिना भगवदर्पणा बुद्धिमता कंचकी परमात्मा अर्पणमल रीती या ज्ञानशील तसल योगी जावन सचेतांनी कर्म कुर्वन्ति कर्म करता असताची संगम त्यक्त्वा कंचकी कर्म संन्यास घेऊनच संघम त्यक्त्वा आत्मशुद्धये तज्जनस्विना तंजल आत्म कंचकी संसारा बंधादकून बाहेर शुद्ध जावच्यागोस्कर मोक्षागोस्कर त्या परमात्मा सेवेगोस्कर त्यांनी नित्य निरंतर अशी कर्मसन्यास कर्मयोगानाची सर्व कर्म करताची युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांती बाप्नोति नैष्टिकीम अयुक्त कर्म कामकारेण फले सक्तो निबध्यते युक्त कंचकी कर्मयोग अशिलो कर्म फलम त्यक्त्वा कंचकी कर्म फल त्याग कोण त्याची इच्छा इत्यादी
त्याग कोण म्हणारी कर्मसन्यास असून तो कसं जाता शांतिमाप्नोती नैष्टिकीम नैष्टिकीम निजस्वरूप जाप मुक्ती ही नैज सुखानुभूती ही अमला म्हणून सांगील रीतीने निजस्वरूपाची गंची सुख अस त्या अनुभव करत असेल त्या शांती मोक्ष तशीची शांती म्हणून सांगलेली क्षम शांती मिळेल का पर्याय शब्द शिल्लकोन शमो मनिष्ठता बुद्धी ही तसल त्या परमात्मा ज्ञान त्या आपनोती त्या तक मिळता अयुक्त हा कर्मयोग नतील परमात्माला अपर कंचकी समर्पण बुद्धी नतील कामकारेण कर्मसन्यास नतील प्रत्येक कामाचे कंचकी इच्छा इत्यादी गौन कोणकी कर्म करताची तंका फले सक्ता कंचकी अल्पजामनशील तसल स्वर्गादी फलांतोची कोणाक आसक्तस सहा निबध्यते तो कंचकी संसार बंधनांतो नित्य निरंतर बंधून घेऊन असता सर्व कर्माणि मनसा संन्यस्तास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् सर्व कर्माणि मनसा सर्व कर्म कंचकी कोर्चे पूरे कर्म शापुरो प्रत्येक इंद्रियांजावचे शरीरांजावचे कायिक वाचिक मानसिक बुद्ध्यात्मक प्रत्येक कर्म कंचकी असं त्या मनसा संन्यस्त आस्ते सुखम वशी कंचकी मनान करताना मनाचे निग्रह मन म्हणल प्रधान बरल मन निग्रह बरल इंद्रिय निग्रह जल्ली म्हणत म्हण कंचेरी निग्रह म्हण कसला तांतु कामा आधी कंचे दोष नातील तशी पळून अशी सर्व कर्म करताची मनाचे निग्रह करताची ते आज ते सुखम वशी ते सुख परमात्मालेची अधीन जाऊन आणि खंचेरी तिरे अनायासेन जानो परमात्माला अर्पणा बुद्धी शुद्ध कोणतानी करताची नवद्वारे पुरे देवी नैव कुर्वन्न कारयन् हे खंचकी नवद्वारांते जलेर नवद्वार असेल तसल हे देहांतो असेल तसल तो आत्मो जीव तो नैव कुर्वन्न कारयन् खंचेरी तिरी तो कर्म का करना खंचेरी तिरी कर्म करेना म्हणल तसल बुद्धी या जता अशीची परमात्मे जलरी आमगेलांत भितर राबून खंचेरी तिरी आमका स्वतंत्र जावनो कर्म कसले करेना तागेल अधीन राखूनची या कर्म पुरे करिता न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते हा काही जलरी दोन अर्थ एक जीव पर एक परमात्मा पर जीव पर संच जलरी न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः कंची एक कसले तागेले काम शापुरो तो कसले एक त्या कर्म करता तो त्याचे एक सर्जन करता असं म्हणाल तसल भावना आता कशानज कसले का म्हणून सांगणारे तो स्वतंत्र नाही तस जानो हे कसले काम कर्म करता कसले काम कोरण राबयता म्हणाल तसल एक भावनात आणि दौरूनज पण एक आज एक मिगेल अंतू कोण असल पुरे मॅन्युफॅक्चर करता असल पुरे करता म्हणाल तसल भावना चारज न कर्तृत्व न कर्माणी मिगेल हद्द कोण कसले एक सर्जन जायना मिगल हंद कोण कसले एक कर्म जायना कसला का स्वतंत्र जावनस अशी कोण की लोकस्य सृजति प्रभु सगळे जड प्रपंचाक नियमन करतल तसल तो जीवस सकण्या शरीराक नियमन करतल या जीवस किंवा कंचेरी तीर कर्म करना कंचेरी तीर कर्म करेना कारण कसला स्वतंत्र जावන शिल्लकोन न कर्म फल संयोगम कंचेरी तीर कर्माच्या फलाची कंचकी एक संयोग अस कर्मफल कंचकी आगेला यस तज खंचेरी तिरी हक्का बंधन यसना कसलाक स्वभावस्तु प्रवर्तते तगेल कंचकी परमात्मा इच्छे नसकेना हे पुरे तगेल कंचकी योग्यता अनुसार जाऊन या चलता वच्चे शिवाय ताणे हंतु कसले कोडची मळल तसल विषय ना मळल तसल जीव पर अर्थ परमात्मा पर सांगा जलरे न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः सर्वेश्वरः परमात्मा जलर कसं करता म्हणून सांगा रे खंचे जीवा के जलरी कर्तृत्वेना कर्मत्वेना खंचेरी तिरी तगेल जीवा नसकेना स्वातंत्र्य मिळल देना दत्त स्वातंत्र्य म्हणून ऐकतान पुरे जना भ्रांत येता कसं म्हणून सांगले रे हे पुणे स्वातंत्र्य देव परमात्मा हक्क दिता डिसिजन मेकिंग हक्क दिता असे दिता मग तस कसले ना जड स्वातंत्र्या विषयाचे रे कशी एक दवरलल तसल फात्तोर कशी ते दवरलल कड्यान भो नाकी तशीच आम्ही पात्रा म्हणके कितले प्रयत्न चापूर कसला चापूर त्या परमात्मा इच्छे नसकिना तेन विना तृणवपी न चलती तरण कशी भाऊ नाकी तशी आम्ही भाऊच्या जायना तणाविषय संकन सांगू पुरोची कसला म्हणून सांगले रे तणाक पुणे हातपाय नाची आम्ही कशी आम्ही पुणे या कोरी येता म्हणून सांगणार तशी ना
आमकां हातपाय असूनय व्यर्थ, ताका हातपाय येवनाची आमकां हातपाय असूनय व्यर्थ, तशी तागेल इच्छा नातील तशी कसलेय कर्म करच्या जायना, कसलेय कर्तृत्व ना, न कर्मफल संयोगम, कर्माचे आणि फलाचे मिळेल तसले का हाजे जाल्यार हांव हे कर्म केला तशें हांव हे फल दिता म्हणेल तसल्या फलाचे विशयाचे आमकां स्वातंत्र्य तूं दुरतोवप आसता. हे पुरे खंयच्यान येता म्हूण सांगले रे, तांगेल योग्यतेनुसार स्वभाव म्हूण सांगले रे, नित्य निरंतर अशीत असल्या स्वयं भवती ती स्वभाव खंयचेय रितीर कोणाकय जाल्यार परम अनेक ईश्वर नातील तसलो तोच सर्वोत्तम जावनशील तसलो परमात्मो तोच स्वभाव ताणेची पुरे जगत जे चलासूचे किंतु तंतु निमिषा जाल्यार एक क्षणा जाल्यार खंयचे परा अपेक्ष कोण खंयचे रितीर विंगडाचे अपेक्ष कोण अस्वतंत्र जावन खंयचे रितीर कर्म करना. प्रत्येक कर्मांत तक सोड विंगड कोणेय स्वतंत्र नाच, तोच स्वराट. तक सोड विंगड कोणाकय स्वातंत्र्य ना, तोच स्वतंत्र जावन पुरे कर्म करयता म्हणल्यार तसले एक व्हड विशय ओंगा परमात्मो आमकां सांगून दिता. नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. नादत्ते कस्यचित् पापम कोणाकय जाल्यार स्वभाव हज्जे नसकेना हाणे पापकर्म पुण्यकर्म इत्यादीक हांकां स्वातंत्र्यान करतना हानेची हांव कसले भितर राबून करेना अशी हांगेल हंत भितर राबूनची पापकर्म करयल्या हांनीच पापकर्म केलेले शिवाय आम केलेलं नाही म्हणेल रितीर ना. बेगो पुण्यकर्म तशीची हाणे कोरनो आमगेला अंत बिंबरूपी जावन हाणे कोरनो तांणी हे जावचे तशें जावन नादत्ते मुह्यते पापम नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभुः न चैव सुकृतं खंयचे रितीर पुण्यकर्मय जाल्यार हांकां स्वतंत्र जावन हांणी केल्ल्या म्हणल्यार तसले विशय ना. ताणेची भितर राबून पुण्यकर्मच्या पुरो पापकर्मच्या पुरो ताणे भितर राबून करोचे जाल्यार अशी पुरे जातना आम्ही केला म्हणल्यार तसले विशय खंयच्यान येता म्हूण सांगले रे. अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. आम्ही केल्या म्हणल्यार तसले विशय भ्रांती आमकां चला येता म्हूण सांगले रे. आमकां त्या परमात्मा विशयी जावन अशिल्लें तसलें यथार्थ ज्ञान नातील देखून आमकां प्रत्येकांत हांव अशी केल्या हांव तशी केल्या म्हणल्यार तसलें एक भावन येता. तशीची जगत्यांते जाल्यार नादत्ते कस्यचित् पापम या जीवान खंयचे रितीर पाप कर्म करू जायना खंयचे रितीर पुण्यकर्म करू जायना जाल्यार हांव करता म्हूण कसला सांगता म्हूण सांगले रे. त्या परमात्मा करयता म्हणल्यार तसलें एक ज्ञान आमकां नातील देखून अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. त्या परमात्मा विशयाचेर योग्य तत्वज्ञान नातील देखून ताजे नसकिना हे सकड जंतू हे सकड जीवराशी तांणी पुरे कसं येता असं म्हणून सांगले रे. हे संसार बंधनांतू अत्यंत दृढ मग्न जावन तांणी बेसलेच तशी परमात्माले प्रार्थना करचे विशेष जाव आमकां जाल्यार योग्य जावन आशिल्लें तसलें तत्वज्ञान क्षणांत अश्नन तू सांगिल्ले म्हणकेची श्वासोश्वास करतना दोळ सोडतना दोळ धांगतना प्रत्येक खातना कसले पळयतना कसले परमळ घेतना अशी प्रत्येक कर्म करताना जाल्यार देवा आमकां आमगे योग्यतेनुसार प्रत्येक क्षणाक प्रत्येकांत हांव स्वतंत्र नाही तूच मिगेल भितर राबून करयतास हांव स्वतंत्र नाही तूच मिगेल भितर राबून करयतास म्हणल्यार तसले ज्ञानयुक्त जावं अनुसंधानयुक्त जावं हे अत्यंत कठीण जावन आशिल्ले विशय ऐकताना मस्त सुलभ दिसच्या पुरो. प्रत्येक परमात्मा करयता आम खंयचे रितीन आमी कसले करतानाची म्हूण एक इतले विशय केल्ल्या पूर्व म्हूण जाल्यार आम्ही एक क्षणांत कितली वस्तू पळयताची त्या पुरे वस्तू पळयतना जाल्यार कितली पण आम्ही आलोचन करू शक्य सर कितली पण आम्ही अनुसंधान हाडू शक्य सर. या नित्य निरंतर तुगेल खंयची श्रवणादि विना नैव तिष्ठेत कदाचन म्हणून सांगेल तशी क्षण नैव तिष्ठेत कदाचन त्या परमात्मा विशयाचेर ऐकता रब्बनाशी एक क्षण रब्बोन म्हणून सांगेल रीतीरे तशी तसले एक ज्ञान नातिले तसले एक तुगेल वयर आसक्ती नातिले अंक असल हे येवच्या शक्य ना कसले का म्हणून सांगले रे. नित्य निरंतर तुगेल अनुसंधान असल्या मात्र नित्य निरंतर आम्ही पळयता आसताची आमगेल तू सांगेल म्हणकेची एक क्षणा जाल्यार आम्ही कसले कर्म करना म्हणून सांगू जायना. दोळ ओपन असता दोळ धांवता कान्ना दुखून कसले एक शब्द आम्ही अभुभुत्सित जाव खंयचे रितीर ऐकू का म्हूण न्ही ताजितलेच ऐकून वता अशी हे पुरे जाल्ले मन तो अत्यंत चंचल कितली कर्म जाता मनसान कितली कर्म जाता कायान कितली कर्म जाता वाचनीक जाम कितली कर्म जाता हाजी पुरे हाजी डिटेल्स आमकां कळना.
आमक कळनाशीची आम्ही कितली की ऐकताची कितली की पळयताची अस्सल विषय पुरे जगताना अंत पुरे परमात्मा आमगेला अंत करेला परमात्मानाचे करेला म्हणाल तसं ज्ञान येऊका जाल्यार त्या क्षणा येऊका जाल्यार विशेष जाऊन तुगेल अनुग्रह नातील त्या जायनाऱ्या देवा तस जाऊन विशेष जाऊन तुक प्रार्थना आमके जाल्यार आमगेल योग्यते अनुसार जावन समग्र जाऊन पुरे जना एक रीतीर योग्यता असना जाल्यार खंचकी तू आमगेल वेर करून येदोन आमगेल खंचकी एक योग्यते अनुसार जाऊन या जीवन दिला अंतु जाल्यार योग्य जावन असेल तसं त्या साधन कोण जल तितली शिखरार न अचिरेण न चिरेण अधिगच्छते म्हणाल रीतीर जल तितली शिखरारी तू कारुण्य कोण मिगेल तसले एक जीवराशी का मिगेल हक्का तू उद्धार कोरगा तसं हांव कसले कोरून पिणी दाखयनी हांव खंयचे म्हाका उद्धार करू का म्हणाल तसले एक सवाल घालना सांगता जायना जाल्यार तू करुणानिधी तू अत्यंत कारुण्यमय तस जावन तू विशेष जावन अनुग्रह कोण खंयची रीतीरी आमका योग्य जावन असेल तसं मार्ग इत्यादी तू दाखवून ताजेन आमगे जीवन असकिना सार्थक जाव तस जाव करा दवा आणि जनतेतली शिखरारी आमगेल खंयची उद्देश आसा त्या उद्देश प्राप्त जाव तस जाव त्या पुरो मुखारो कितले जन्म आसच्या पुरो हे जन्मांत जाल्यार ह्या जन्मान तो योग्य जाल्यार तसं एक वाटेर आमी चलतासच मुखावेल जन्माक जाल्यार असल्या आणि मुखार कितले जन्म आसच्या पुरो खंयचे येवन येसच्या पुरो तुगेल अधीन म्हणाल तसले ज्ञान येवचे तसलेच जन्म इत्यादी आमके तस जावो म्हणाल तुगेल प्रार्थना करताच आणि साधना वाढता वचून जगतीतली शिखरारी तुगेल सेव करत असले एक अनुग्रह तू आमक कोरता म्हण देवाऱ्या प्रार्थना कोर श्री कृष्णार्पणमस्तु।